त्र्यंबकेश्वरमध्ये अतिमुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे रस्ते जलमय झालेत। अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। 15 मिनिटांच्या पावसामध्ये त्र्यंबकेश्वर जलमय झाले। ही दृश्य आहेत, अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत। भाविक आणि नागरिकांना त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलंय। इगतपुरी परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। अवघा 15 मिनिटांचा हा पाऊस आणि या 15 मिनिटांमध्येच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह इथे रस्त्यांवर आपल्याला दिसतोय। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा केलं जातंय। अनेकांच्या घरांमध्ये या पावसामुळे पाणीच पाणी झालेलं आहे। रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर मधली ही थेट दृश्य झी 24 तासवर आपल्या परीने सगळे सहकार्य करत आहेत। पावसाने जोर धरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इगतपुरीमध्ये दक्षिण बाजूनी खूप पावसाचा जोर वाढलेला आहे। त्याच्यामुळे मी सुद्धा मतदारसंघात आता निघालेलो आहे। तर मतदारसंघातल्या सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती, कोणी घराबाहेर पडू नये। आपले मुलं बाळं सुरक्षित ठिकाणी हलवावं। एखादं मोडकळीस घर असेल की जुना घर असेल त्या घरातून सुद्धा बाजूला जावं। ज्या ज्या ठिकाणी दरी डोंगराच्या ठिकाणी त्या वस्ती असतील त्या वस्तीत सुद्धा जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी स्थलांतर होऊन